हाय गाईस, कसे आहे तुम्ही? चला या, आज मी तुम्हाला बोंबलाची रेसिपी दाखवते. मी बोंबील करणार आहे. बोंबलाची चटणी करणार आहे. हे बघा, बोंबील घेतले, भिजत ठेवले जरा. आता त्याच्यासाठी काय काय घेतले बघा. हे 2 वांगी आहेत, एक बटाटा घेतलाय. परत फोडणीला बघा, कांदा आहे, लसूण आहे, कढीपत्ता आहे, तेजपत्ता, टॅमॅटो आणि मिरची बी टाकणार आहे चटणीला. 2 कांदे घेतलेत. आता आपण स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने बोंबील. मग नंतर तळून घ्यायचे तेलात. असं धुवून घ्यायचं. तेल टाकूया थोडासा. बोंबील तळून घ्यायचे आपल्याला. तुम्ही माझे व्हिडिओ बघता, तुम्हाला लाईक पण करत नाहीये, व माझ्या चॅनलला सबस्क्राईब बी करत नाहीये. मग नक्की करा. हम्म. चांगलं. थोडी हळद टाकूया काय. आता थोडासा मीठ टाकूया. परत घालून घ्यायचं आहे कांदा. आज बोंबल्याची चटणी करून दाखवणार आहे. व्हिडिओला मी तुम्हाला हिरव्या हिरव्या मिरचीची चटणी करून दाखवणार आहे. बोंबल्याची ती सुद्धा बघा तुम्ही. ती मस्त घ्यायचे, म्हणजे वैस लागत नाही. म्हणजे रस्त्याला बी चटणीला बी चव येते. असं मस्त कडक बी होतात. मस्त असं भाजून घ्यायचे हळदी मध्ये, मीठ म्हणजे त्याचा वशाटपणा जातो, वैस लागत नाही. मग असे भाजून घ्यायचे आहे, तळून घ्यायचे बघा. लसूण टाकून घेऊया. चला, आता आपण कांदा टाकतो. मिक्सी करून घेतात. चला, टॅमॅटो टाकूया. होऊन द्या म्हणजे चांगला. झालं नरम. त्याला आता थोडं बोंबील टाकूया. चला, आता आपण गरम मसाला टाकूया. हळद टाकूया. आता मसाले टाकूया काही.
चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. ते छान छान रेसिपी बघायला भेटतील तुम्हाला. आणि व्हिडिओला पण लाईक करत जा. असंच सपोर्ट असू द्या. हे बघा, आता मीठ टाकूया आपण. आता आपण त्याच्यात वांगा बटाटा टाकूया. आधी घ्यायचं आहे. हे टाकूया आपण वांगा बटाटा शिजायला. बघा गाईस, चटणी झालेली आहे. बघा कसला कोंबड्याचा बट्टा केलाय सुक्का. बघा थोडा रस्सा ठेवलाय म्हणजे भाकरी बरोबर खायला थोडासा साधारण रस्सा ठेवलाय. मस्त झालंय. वास बी छान सुटलाय. तुम्हाला माझ्या बोंबल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की करा. बाय.